बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100। अमित शहा यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय। काम करताना प्रतिमा चांगली ठेवा, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य कदापि करू नका। मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून योजनांची अंमलबजावणी करा अशा सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत। शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडलं। यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर निशाणा साधला। दगाफटका करणारे शरद पवार आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेनं घरी बसवलं अशा शब्दात शहा यांनी पवार आणि ठाकरेंना टोला लगावला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। फडणवीस यांचं कौतुक करत येणाऱ्या काळातही महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे। शिर्डीतील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। विधानसभेतील विजयाबद्दल बोलताना त्यांनी महाभारतातील युद्धाचा प्रसंग सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांना श्रीकृष्णाची उपमा दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत। विरोधकांना बसण्यासाठी एकही जागा सोडू नका। निवडणुकीत आपल्याला भरघोस मतं मिळतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे। येत्या 3 ते 4 महिन्यात पालिका निवडणुका लागू शकतात, त्यामुळे आता कामाला लागा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला। तर महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्र काम करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला भरघोस यश मिळवू देणं ही आमची जबाबदारी आहे। 1-2 दिवसात निवडणुकांच्या युतीच्या संदर्भात चर्चा होईल अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। सरकार आणि संघटना सोबत चालल्या पाहिजेत असा संदेश आजच्या महाअधिवेशनातून देण्यात आला असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे। तर आगामी पालिका निवडणुका आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। विधानसभेत सगळे एकत्र लढतात, त्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा विचार सगळ्याच पक्षात सुरू असतात असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे। श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्त्वाचा आहे, पण श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ ज्यांना कळला नाही त्यांची हालत बुरी झाली असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उबाठा सेनेला लगावला। मोदी आणि फडणवीस यांना मिळून राज्याला जलयुक्त शिवार युक्त करायचंय असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं। तर शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना काय केलं? पवारांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत असा खोचक टोलाही शहा यांनी लगावला। अमित शहांची शरद पवार यांच्यावरची टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यानंतर स्वतःच्या तोंडावर थुंकी घेण्यासारखं आहे। अमित शहा हेच देशातील फोडाफोडीचे सगळ्यात मोठे जनक असल्याचं खोचक उत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलंय। राज्यामध्ये आता व्होट जिहादचा पार्ट 2 सुरू झालाय, त्यामुळे आपल्याला घुसखोरांच्या विरोधात लढावं लागेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत केलं। राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं। ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला। निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, म्हणजे 2100 रुपये मिळतील। घाईगडबडीत कार आणि बाईक असलेल्यांना निधी दिला जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली। केवळ काँग्रेसची सत्ता गेली असं म्हणून भागणार नाही, तुमच्या येण्यानं काय झालं ते जनता विचारेल, त्यामुळे आघाडीपेक्षा 10 पट अधिक चांगली कामं करण्याची आपली जबाबदारी आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। कार्यकर्ता म्हणून दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडताना जबाबदारीचं भान ठेवून काम करणं आपण नेहमीच पसंत करतो असं वक्तव्य भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी केलंय। लोककल्याणकारी विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असंही ते म्हणाले।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साई दरबारात जाऊन दर्शन घेतलं. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अमित शहा यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरे गावात दाखल झाले आहेत. 2 दिवस ते आपल्या गावी मुक्काम करतील. श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी ते गावी दाखल झाले आहेत. आमदार बनून मी त्रासलोय, मलाही वाटतं की मी मंत्री झालो पाहिजे, अशी खंत रवी राणा यांनी वर्धापन दिनातल्या कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली. ज्या दिवशी मी मंत्री होईन तेव्हा एक मंत्री काय असतो हे मी तुम्हाला निश्चित दाखवून देईन, असंही राणा म्हणाले. आघाडी तुटली असं मी कधीही म्हणालो नाही. काँग्रेसनं माझं बोलणं कदाचित नीट ऐकलेलं नाही, असं स्पष्टीकरण आता संजय राऊत यांनी दिलं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची स्थापना झालेली नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे स्वबळावर लढण्याची. युतीत लढल्यास अन्याय होतो अशीही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत. राऊत यांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढवण्याची सूचना केली, असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. संजय राऊत जे बोलले त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करू. राऊत त्यांचं बोलणं सुधारणार असतील तर आनंदच आहे. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही, ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं राणे म्हणाले. संजय राऊत कधीही काहीही बरळतात, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावलाय. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. कार चालकाचा ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीला आपटली. ही बाब लक्षात येताच मुश्रीफ यांनी स्वतः खालती उतरून आपल्या सहकाऱ्यांसह या कारला मदत केली. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ उद्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करत हे आंदोलन केलं जाईल. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला. वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर आयशर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 ते 6 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीच्या समस्येमुळे टक्कल पडलेल्यांची संख्या आता 139 वर पोहोचली. या संदर्भात स्किन बायोप्सी टेस्टिंग अहवाल प्राप्त झाला असून हे फंगल इन्फेक्शन नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे संभ्रमात असलेल्या नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण आहे. टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तानिया कासाटोव्हा हिला विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान 69 लाख रुपयांच्या बेहिशोबी रोख रकमेसह पकडण्यात आलं होतं. मुंबईतल्या डोंगरी परिसरात तानियाच्या कारमध्ये ही रोख रक्कम सापडली होती. यानंतर पोलिसांनी ही माहिती आयकर विभागाला दिली, पण त्यावर पुढे काय कारवाई झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या 2 गटात मोठा राडा झाला. आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानं शिवा तायडे यांच्या गटानं त्यांच्यावर हल्ला केला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा दाग दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला. या प्रकरणी विशाल झगडे या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल झगडेला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुण्याच्या कर्वेनगर इथे बांधकामाच्या साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून एक महिला जखमी झाली आहे. कमकुवत झाकण असल्यानं ही दुर्घटना घडली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढलं. बोईसरमधील
SBI बँकेच्या ATMवर चोरट्यांनी दरोडा घातला. चोरट्यांनी आधी CCTV कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारला, नंतर रोकड चोरी केल्यानंतर चोरट्यांनी ATM जाळून टाकलं. ATM मध्ये किती पैसे होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इस्कॉन मंदिर ट्रस्टनं खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचा लोकार्पण सोहळा 9 ते 15 जानेवारी या काळात होतोय. मंदिराच्या उद्घाटनाला 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. महागाईची झळ पोळी भाजीला सुद्धा बसली आहे. बदलापुरात पोळी 1 रुपयानं तर भाकरी 2 आणि भाजी 5 रुपयांनी महागले. किराणा सामान आणि गॅस महागल्यानं पोळी भाजी केंद्र चालकांनी सुद्धा दरवाढ केली आहे. बदलापूर कर्जत महामार्गावर भीषण अपघात झाला. पोद्दार चामटोली रिक्षा स्टँडच्या समोर भरधाव वेगातील कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDCत गोल्डन फायबर कंपनीतल्या कामगारांना विषबाधा झाली. जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना पाण्यातून काही त्रास झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याचं कळतं. अमरावतीच्या MIDCतील गोल्डन फायबर कंपनीत कर्मचाऱ्यांना पाण्यातून विषबाधा झाली. दरम्यान मनसे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी या महिला कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यानंतर कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हा त्रास झाल्याचा आरोप पाटील यांनी केलाय आणि कंपनी व्यवस्थापनाला फटकारलाय. अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीतल्या विषबाधेच्या नंतर युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले. महिलांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानं संताप व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात लगावली. संगमेश्वरच्या उमरे धरणाला गेल्या 2 वर्षांपासून गळती लागली. त्यामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. पुढच्या 15 ते 20 दिवसात उपाययोजना न केल्यास मोठी पाणी टंचाई भासण्याची शक्यता गावकरी व्यक्त करतायत. पालघर जिल्ह्यात प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन केलं जात आहे. यामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय. वनविभागाच्या जागेवर उत्खनन करून मुरमाची वाहतूक करणारे ट्रक वनविभागानं ताब्यात घेतलेत. विक्रमगडच्या पिंपळशेत हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सांगलीच्या मिरजेत बेकायदेशीररित्या कंपार्टमेंट करून कॅफे शॉप सुरू असल्याचा प्रकार शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं समोर आणला. अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन त्यात अश्लील प्रकार सुरू आहेत असा आरोपसुद्धा झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला. दरम्यान कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. पुणे महानगरपालिकेच्या नऱ्हे गावात ड्रेनेजच्या कामासाठी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करणारा एक बाईक चालक बाईकसह थेट या खड्ड्यात पडला. स्थानिकांच्या मदतीने त्याला कसंबसं बाहेर काढण्यात आलं. पुण्याच्या वाघोली परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचं पाहायला मिळालं. ऊसतोडणीचं काम सुरू असताना ऊसतोड कामगारांना 3 बछडे दिसले. वन विभागानं मादी बिबट्या आणि 4 ते 5 दिवसांच्या 3 नवजात बछड्यांना रेस्क्यू केलंय. सोलापूर महानगरपालिकेची विशेष जप्तीची मोहीम सुरू आहे. यामध्ये पालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकीपोटी करसंकलन विभागानं मुरारजी पेठेत 5 गाळे सील केलेत. मालमत्ता सील करणं, नळ तोडणं अशा प्रकारची कारवाई केली जाते. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.